झी 24 तास एक पाऊल पुढे। रामदास स्वामींच्या गावाला दैदिप्यमान इतिहास आहे। महाराष्ट्राला राजनिष्ठा शिकवणाऱ्या या संतांचं गाव मात्र अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहे। गावाला तीर्थक्षेत्राचा मान मिळाला, मात्र गावाचा विकास अजूनही प्रतीक्षेतच आहे। जाम समर्थ या गावाची आपण ओळख करून घेतली। आता जाणून घेऊयात काय आहे या गावच्या समस्या। जाम समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव, मात्र या गावची दुरावस्था पाहता गावापासून विकास अजूनही दूर आहे हे सहज लक्षात येतं। क तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यावर गावातील एक प्रमुख रस्ता तेवढा सिमेंटचा झाला, मात्र त्या पलीकडे गावात दुसरं काहीही नाही। गावात साधी एसटी बस येत नाही। दिवसाला 3 वेळा येणारी पण दुसऱ्या गावाला जाणारी ही बस गावापासून 2 किलोमीटर असलेल्या थांब्यावरतीच प्रवाशांना उतरवते आणि तिथून गावात पायपीट करत यावं लागतं। त्यामुळे भाविक पर्यटक गावात येणार तरी कसे हा प्रश्न आहे। गावात मंदिर आहे, मात्र पर्यटकांसाठी भाविकांसाठी म्हणावी तशी व्यवस्था नाही। रामजन्माच्या वेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात, मात्र मंदिराची छोटी धर्मशाळा वगळली तर गावात दुसरी काहीही सोय नाही। त्यामुळे या ठिकाणी मोठी धर्मशाळा उभारावी अशी मागणी जोर धरते। त्याबरोबरच सरकारनं मंदिराच्या मागची बाजू भाविकांसाठी पार्किंगची म्हणून घोषित केली आहे, मात्र त्या ठिकाणी जायला रस्ताच नाही। त्यामुळे गावात गाडी जाऊच शकत नाही। मंदिराच्या आवारात पाण्याची टाकी बसवली आहे, पण त्यात पाणी नाही। त्यामुळे मंदिर प्रशासनाला सुद्धा रोजच्या पाण्यासाठी वणवणच करावी लागते। भाविकांच्या सोयीसाठी का होईना काहीतरी व्यवस्था करावी अशी मागणी आता मंदिराच्या ट्रस्टींकडून होते। करावी अशी आमची एक भक्त निवास पण गरजेचं आहे। आता पब्लिक जसे जसे पर्यटक येतात त्यांच्यासाठी थोडी अडचणच व्हायला लागली, त्याच्यामुळं गरज आहे। भाविकांच्या देणगीमुळे मंदिराचा थोडाफार विकास झालाय, मात्र गावची अवस्था अत्यंत दयनीय आहे। गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आणि तुंबलेले नाले दिसतात। जणू भाविकांच्या स्वागताला हे तुंबलेले नाले उभे आहेत। त्यामुळे येणाऱ्या भाविकांना दुर्गंधी आणि डासांचा सामना करावा लागतो। गावकऱ्यांना सुद्धा यामुळे आरोग्याचे मोठे त्रास सहन करावे लागतात। नाले सफाई करायला कुणी येत नाही, त्यामुळे गावकऱ्यांना स्वतःच साफसफाईला उतरावं लागतं। ग्रामपंचायतीतही अनेक महिन्यांपासून ग्रामसेवक नसल्यानं लोकांची कामं होत नाही। सरकारकडे पाठपुरावा केला खरा, मात्र अजूनही मदत मिळत नसल्याचंच गावकरी सांगतायत। सगळ्याला भेटलो, विस्तार अधिकारी, बीडीओ असेल, त्यानंतर डेप्युटी सीओ यांच्यापर्यंत गेलो। त्यांना सगळ्यांना लेटर दिली, त्यांची ओशी पण घेतली आणि ग्रामसेवकची मागणी केली। ग्रामसेवक येत नाही, तलाठी येत नाही आणि मग कसं की प्रशासनानं लक्ष न दिल्यामुळे ग्रामपंचायत निष्क्रिय आहे असं एक वाटतं। गावामध्ये पिण्याच्या पाण्याचीही प्रचंड गैरसोय आहे। गावात नागरिकांना बोरवेलच्या जवळ पाण्याच्या रांगा लावाव्या लागतात। दुष्काळानं गावची दैना केली आहे, मात्र गावात टँकर तसा दिसलाच नसल्याचं गावकरी सांगतात। पाण्याच्या टंचाईचा फटका गावकऱ्यांबरोबरच भक्तांनाही बसतोय। त्यामुळे पाण्याची सोय करण्याची मागणी गावकरी करतायत। दीर्घकालीन अडचण हीच आहे पाणीची। कायमस्वरूपी पाणी पुरवठा मंदिरसाठी एक स्वतंत्र करावा शासनानं असं। गावातली दलित वस्ती तर पूर्णपणे दुर्लक्षित आहे। तिथं ना रस्ता आहे, ना वीज, ना पाणी। त्यामुळे काहीतरी सुधारणा करा अशी मागणी गावकऱ्यांकडून होते। हा बायपास रिंग रोड झालेला आहे, ह्या रोडचं योग्य पद्धतीने काम झालेलं नाही, जेणेकरून समजा दलित वस्तीमध्ये पाहिजे त्या पद्धतीचा विकास झालेला नाही। समर्थांच्या विचारांनी महाराष्ट्रात चमत्कार घडला। या थोर संतांच्या गावात बदल घडावा ही गावकऱ्यांची आणि पर्यटक भाविकांची इच्छा आहे। सरकारनं आतापर्यंत दुर्लक्षित केलेल्या या गावाकडे लक्ष द्यावं इतकीच या गावकऱ्यांची माफक अपेक्षा आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।